तुम्ही पाहू शकता आता आमच्या गावातली परंपरा, जे आपल्या गावातील रहिवासी आहेत ते आपली आपली बैलजोडी घेऊन प्रत्येकांच्या घरी जातात. आणि ही आमच्या घरी आलेली आहे. ही माझी बायको, हा आमचा भाऊ आणि वहिनी हे त्यांची बैलजोडी घेऊन आलेली आहेत. आणि आता तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आता ते रिवाज आमच्या रीतिरिवाजानुसार ते करून राहिलेत. तुम्ही बघू शकता. आणि हा आमचा पुतण्या मनू, ही आमची पुतणी पिऊ आणि हा माझा मुलगा नेवान, तर तुम्ही पाहू शकता. आणि इकडे हा माझा दुसरा मुलगा गृहित, हा माझा पुतण्या आणि हे माझे मित्र. सो तुम्ही पाहू शकता. आणि हा आमचा पुतण्या पुन्हा दुसरा बैल घेऊन आलेला आहे. आणि ही जी आमच्या गावातली आहे रीतिरिवाज, हा आमचा मोठा पुतण्या. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता आमचा भाऊ आणि ते मोठे बाबा बसलेले आहेत. आणि तिथे माझी वहिनी बसलेली आहे. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता आमची पुतणी, माझे मोठे भाऊ, मोठी आहे आणि ही माझी मोठी वहिनी इकडे त्या बैलांची पूजा करत आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येकांच्या घरी प्रत्येकांची बैलजोडी जाते आणि रीतिरिवाजानुसार त्यांना खाऊ जे काही आहे ते मिळतं आणि त्यांना बोजारासुद्धा भेटतो. आणि ही माझी आई बैलांची पूजा करण्याकरता आलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येकांच्या घरी असं पंचपक्वान्न बनवल्या जाते आणि बैलांना दिल्या जाते. आणि हा एकच बैल खातो आहे, दुसरा बैल नुसता पाहतो आहे. आणि ते माझे बाबा तिकडनं येत आहेत. तुम्ही पाहू शकता अशी आमची गावात रीतिरिवाजानुसार पोळा भरला जातो. आणि आता आमच्या घरनं झाल्यावर ते दुसऱ्यांच्या घरी जातील, असं प्रत्येकांच्या घरी जातात. तुम्ही बघू शकता. आणि आता एक बैल जोडी गेल्यानंतर पुन्हा हा माझा पुतण्या एक दुसरा सिंगल बैल घेऊन आलेला आहे. आणि हा इकडनं आमच्या गावातील रहिवासी कुंदन, हा सुद्धा त्याची बैलजोडी घेऊन आलेला आहे. सॉरी, नंदू नाव आहे त्याचं. आणि हे माझं असं छोटंसं घर, त्रिमूर्ती भवन. हा आमचा गावातील एरिया, माझ्या गावाजवळती. आणि ही माझी गाडी MH34, आपलं सॉरी MH40 CB 4470. आणि हे आमचे मोठे बंधू, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असाल, प्लंबिंग ठेकेदार दिवाकर भाऊ चौधरी, त्यांची मुलगी तोंड लपवत आहे. आणि त्यांची आई म्हणजे माझी मोठी आई इथे बसून आहेत. आणि ते मोठे बाबा आमचे, हे आमचे मोठे बाबा बसले आहेत इथे. आणि ही आमची मोठी वहिनी दिवाकर भाऊ यांची पत्नी, सगळ्यात मोठी त्यांच्या घराण्यातील. आणि हे त्यांचं सुंदर असं घर. आणि ही माझी नातीन नवन्या, तिचं नाव नव्या आहे. हे बघा, आता आमच्या घरून झाल्यानंतर हे यांच्या घरी आले आहेत. आणि ही दुसरी जोडी आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक रमेशजी वाकडे यांचे सुपुत्र चेतन वाकडे. तुम्ही बघू शकता आमचं हे सुंदर गाव. आणि तिकडे सूर्य मावळताना हे असं आमचं छोटंसं गाव, छोटं म्हणजे खूप मोठं आहे. हे बघा, आता आमच्या इकडनं झाल्यावर त्यांच्या इकडे गेलेत. आणि त्यानंतर अजून जोड्या येतील. यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब. हे बघू शकता, हे त्यांचं घर. आणि हे आमचं चौक आहे. काही प्रमाणात आमच्या गावात कौलांचे सुद्धा घरं आहेत. तुम्ही बघू शकता तो कौलांचं घर आमच्या गावातील नागोसे म्हणून आहे, त्यांचं ते कौलांचं घर आहे. काही प्रकारे आमच्या गावात कौलांचे घर आहेत. आणि बाकीचे तर ते स्लॅबचे घर आहेत. आणि हे बघू शकता, हे आता दुसऱ्यांच्या घरी गेलेत. हे आमच्या घरासमोर एक छोटंसं दुकान आहे, किराणा दुकान, आता त्यांच्यासुद्धा घरी गेले आहेत. हे आमच्या गावचे जे बस डेपोमध्ये कंडक्टर आहेत त्यांचे सुपुत्र आशिष कावडे, तुम्ही बघू शकता. आणि हे ते घरमालक, दुकान मालक. आणि हे त्यांची आई, त्यांचे मुलं. आणि हे बाकीचे आमच्या गावातील रहिवासी, हे त्यांचे कंडक्टर सरांचे सुपुत्र, मोठे सुपुत्र.
हे आमच्या घराबाजूतील रहिवासी आमचे पुतणे काजळकर, कुंडलिक काजळकर आणि तानाजी काजळकर. तिकडे त्या आमच्या वहिनी हसत आहेत आणि त्यांचे मोठे सुपुत्र शिवाजी काजळकर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असाल, ते फुगे विकत होते. आणि ते आमचे मोठे बंधू काजळकर. आणि ह्या आमच्या गावची मट्टी गँग, सुशील वाकडे, ह्या आमचे भासाश्री आणि ते एक मड्डी. सो गाईज, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.